मिळवलं म्हणून आयोजित केलेली आहे. कृपया काय सांगाल आज या आयोजनाच्या पाठीमागे भूमिका? यावर्षी आपलं पूर्ण भारतामध्ये स्वच्छ शहरांमध्ये आणि सुंदर शहरामध्ये द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. गेल्या वर्षी आपला 3रा क्रमांक होता आणि हा जो आपल्याला 2रा क्रमांक मिळालेला आहे यामध्ये महापालिकेच्या बरोबरच ते सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्व सफाई कामगार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईकर नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्यामुळेच आपण या क्रमांकापर्यंत पोहोचू शकलो आणि आपल्याला 7 स्टार मानांकन मिळालेलं आहे. जे महाराष्ट्रातले एकमेव शहर आहे नवी मुंबई, त्याला हे मानांकन मिळालेलं आहे आणि भारतामध्ये फक्त 2च शहरं अशी आहेत. तर या सर्व नवी मुंबईकर वासियांना धन्यवाद द्यावेत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून मी आज रॅली काढलेली आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या 2024च्या सर्वेक्षणमध्ये आपण भारतामध्ये प्रथम क्रमांक येण्याचा जो निश्चय केलेला आहे तो आपण नवी मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने नक्कीच पूर्ण करू असा मला विश्वास वाटतो. त्याचबरोबर वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोरेजी, जनसंपर्क आत्ताच माझे सहकारी आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मसाळ साहेब, त्याचबरोबर उद्यान विभागाचे उपायुक्त नेरकर साहेब हे सुद्धा या आपल्या चित्ररथामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक मी स्वागत करते. मला सांग यामध्ये नवी मुंबई शहराने पुन्हा एकदा आपलं मानांकन कायम राखलेलं नाही आहेच, पण त्याचबरोबर एक स्तर अजून उंचावलेला आहे. कारण नवी मुंबई हे जे होतं ते 5 स्टार रेटिंग नवी मुंबईला होतं आणि आता देशातल्या 2 शहरांपैकी एकमेव आणि राज्यातलं एकमेव शहर म्हणून नवी मुंबईला